नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चंद्रराव मोरेचं पारिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांना भूषण की दूषण या मालिकेमधला हा 12वा भाग आहे. या भागामध्ये आपण ज्या प्रश्नाचा परामर्श घेणार आहोत तो प्रश्न असा आहे: जावळीच्या राज्याच्या नाशाला कारणीभूत कोण? हा प्रश्न विचारात घेण्याचं कारण असं आहे की अजूनही जावळीमधल्या काही लोकांना किंवा महाराष्ट्रामधल्या काही लोकांना असं वाटतं की जावळीच्या राज्याचा नाश व्हायला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या राज्याचा नाश केला. वस्तुस्थिती खरोखर तशी आहे का? चंद्रराव मोरेचा अंत आणि जावळीच्या राज्याचा नाश नक्की कशामुळे झाला याचा आपण आजच्या भागामध्ये विचार करणार आहोत. हा विषय नेहमीप्रमाणे परत एकदा इतिहासातल्या कुठल्या पुस्तकामध्ये किंवा कोणत्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे, पण हा आपल्या सर्वांच्या मनामनामध्ये आहे आणि कुठेतरी त्याचं लांछन, घडलेल्या घटनेचं लांछन शिवाजी महाराजांना चिकटवायचा कधी कधी प्रयत्न केला जातो. काही लोक जाणून बुजून तशा प्रकारचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. कारणं प्रत्येकाची वेगळी असतील त्या गोष्टी करण्यामागे. त्यात काही इतिहासकार पण आहेत मान्यवर, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण म्हणतो की मोठेपणा आहे, तो मोठेपणा मान्य करायला तयार नसतात. काही सर्वसामान्य लोक असतात जे भावनेच्या आहारी जाऊन अशा प्रकारची विधानं करत असतात. तर खरोखर छत्रपती शिवाजी महाराज जावळीच्या राज्याच्या नाशाला किंवा चंद्रराव मोरेच्या अंताला कारणीभूत आहेत काय, या प्रश्नाचा आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये उहापोह करणार आहोत. सुरुवात करायची म्हटली तर आपल्याला सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे एकाच म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. एकाच जंगलामध्ये किंवा जंगलाच्या एकाच भागामध्ये दोन वाघ राहू शकत नाहीत. तशाच प्रकारे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये एकाच भूभागावर राज्य करणाऱ्या सह्याद्रीच्या भागात दोन राजे राहू शकत नाहीत. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरेचं राज्य एकमेकांना लागून होतं आणि दोघांनाही एकाच भूभागावर राज्य करायचं होतं. त्याच्यामुळे अस्तित्वाची लढाई ही अटळ होती. युद्ध हे अटळ होतं. दोघांपैकी कोणीतरी एकच राहणार हे पण अटळ होतं. कारण जंगलाच्या एकाच भागामध्ये जर दोन वाघ राहायला लागले, जंगलाच्या एकाच भागामध्ये दोन सिंह राहायला लागले, तर त्यांच्यापैकी एकच राहणार ही गोष्ट सत्य आहे. आणि हाच जंगलाचा नियम आहे, हाच या निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे दोघांनी पण एकमेकाला आव्हान दिलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. आणि प्रश्न दोघांच्या पण इब्रतीचा आणि अस्तित्वाचा झाला. त्याच्यामुळे या दोघांमध्ये लढाई होणार हे अटळ झालेलं आहे. लढाई होणार हे निश्चित झालेलं आहे. दुर्दैवाने दोन्ही राज्य जी होती त्या राज्यांची जी मानसिकता होती ती वेगळी वेगळी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते स्वराज्य संस्थापनेच्या उदात्त संकल्पनेवर आधारित होतं आणि चंद्रराव मोरेचं जे राज्य होतं ते तत्कालीन मध्ययुगीन सरंजामशाही वृत्तीवर किंवा पद्धतीवर अवलंबून असणारं राज्य होतं. त्यामुळे दोन्ही राज्यांचे उद्देश आणि ध्येय देखील वेगळी वेगळी होती. ती एकमेकांशी मिळणारी नव्हती आणि एकमेकांची ध्येय दोघांपैकी कोणी स्वीकारेल अशी देखील परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे या दोन ध्येयवादांमधली ही लढाई होती. दोन माणसांमधली लढाई नंतर झाली, ती आधी लढाई दोन ध्येयवादांमधली होती. जर शिवाजी महाराज सरंजामशाही वृत्ती मानते तर चंद्ररावावर हल्ला करायचं काही कारण नव्हतं. आणि चंद्रराव मोरेने जर शिवाजी महाराजांची स्वराज्याची वृत्ती मानली असती, स्वराज्य संस्थापनेची ते ध्येय मानलं असतं, तर चंद्रराव मोरेला पण शिवाजी महाराजांशी युद्ध करायचं काही कारण नव्हतं. पण ही ध्येयच वेगळी होती दोन्ही राज्यांची, दोन माणसांची. त्यामुळे दोन्ही ध्येयांसाठी लढाई झाली दोन राज्यांमध्ये. आणि त्याही लढाई आपण दोन माणसांची लढाई म्हणून ओळखतो आणि दोन माणसांना दोष देऊ लागतो त्याच्याबद्दल. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की चंद्रराव मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधली लढाई नव्हती. ही त्या काळामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये जी सरंजामशाही वृत्ती होती
आणि शिवाजी महाराज एक नवीन उदात्त स्वराज्य स्थापनेचं ध्येय आणून पाहत होते. या दोन्ही ध्येयांमधली आणि दोन्ही वृत्तींमधली लढाई होती. आता लढाई होणार ही गोष्ट अटळ झाल्यानंतर कोणाच्या चुकीमुळे चंद्रराव मोरेचा नाश झाला? म्हणजे शिवाजी महाराज कारणीभूत होते चंद्रराव मोरेचा नाश करायला, का चंद्रराव मोरेच्या स्वतःच्या चुकीमुळे चंद्रराव मोरेचा सर्वनाश झाला? या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोरेंच्या 8 पिढ्यामधला पहिला जो राजा झाला, जो पहिला चंद्रराव मोरे झाला, ज्याला किताब मिळाला चंद्रराव आदिलशहाकडून, तो नक्कीच कोणीतरी कर्तबगार पुरुष असणार आहे. त्याने आदिलशहाकडून किताब मिळवला, त्याने राज्य स्थापन केलं, त्याने राज्य स्थिरावलं. मागचे पण जे 7 पिढ्यांमधले राजे झाले त्या राजांनी पण ते राज्य राखलं येनकेन प्रकारे. कारण काही असतील त्याच्या मागे, आपण नंतर त्याच्यावर चर्चा करू. पण ते राज्य शिल्लक राहिलं त्या राजांच्या काळामध्ये. चंद्रराव मोरेच्याच काळामध्ये शिवाजी महाराजांच्या आक्रमणाचा धोका या राज्याला का निर्माण झाला? त्याचं कारण आहे चंद्रराव मोरेची स्वतःची बेजबाबदार, बेमुहूर्तखोर वृत्ती. अत्यंत कर्तृत्वहीन माणूस ज्यावेळेला एखाद्या राज्यगादीवर बसतो त्यावेळेला त्या राज्याचं पतन आहे हे अटळ होतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या भागामध्ये शेवटी मी थोडंसं बोललो होतो याच्याबद्दल की पानिपतचं युद्ध हारल्यानंतर मराठ्यांची ताकद प्रचंड कमी झाली. पण माधवराव पेशव्यासारखा एक कर्तबगार माणूस पेशव्यांच्या गादीवर बसल्यावर त्याने बऱ्यापैकी परत मराठ्यांची घडी उत्तरेमध्ये बसवण्यात आणि मराठ्यांचं नावलौकिक वाढवण्यामध्ये यश मिळवलं. पण तेच दुसरा बाजीराव पेशवा जेव्हा त्याच पेशव्यांच्या गादीवर बसला, जेव्हा ज्या गादीवर माधवराव पेशवे बसले होते, त्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या नादानपणामुळे, बेजबाबदारपणामुळे, स्वार्थीपणामुळे, त्याच्यानंतर कर्तृत्वहीनतेमुळं पेशव्यांचं राज्य लयाला गेलं. म्हणजे तुमच्या 8 पिढ्यांच्या राज्यामध्ये, 10 पिढ्यांच्या राज्यामध्ये, 20 पिढ्यांच्या राज्यामध्ये कधीतरी एखादी कर्तृत्वहीन, बेजबाबदार व्यक्ती त्या गादीवर येऊ शकते, ज्याच्यामुळे ते राज्य लयाला जाऊ शकते. जावळीच्या राज्याच्या बाबतीत ते झालंय की 8वा चंद्रराव जो या गादीवर बसलेला होता, तो हा चंद्रराव होता. त्याला स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही दिसत नव्हतं. खरं तर शिवाजी महाराजांशी जोडून घेण्याची त्याला चांगली संधी होती. शिवाजी महाराज पण सामोपचाराने जोडून घेऊन आणि 8 पिढ्यांचा मान त्याला द्यायला तयार होते इतरांपेक्षा जास्त. पण तो मान त्याने स्वीकारला नाही, कारण स्वराज्य स्थापनेचं ध्येय त्याला चाकरी वाटत होती, त्याला सेवा वाटत नव्हती जनतेची. त्याच्याऐवजी परक्यांचं मांडलिकत्व, त्यांची चाकरी पत्करून सर्वसामान्य जनतेच्या विरोधामध्ये काही कृत्य करता येत असतील तरी करण्याची त्याची तयारी होती. त्यामुळं शिवाजी महाराजांची सामोपचाराने जुळवून घेण्याची संधी चंद्रराव मोरेनं दवडली. ही चंद्रराव मोरेची पहिली चूक झाली आणि ती त्याच्या नाशाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वारे जावळीवर हल्ला करण्यासाठी निमंत्रणाला कारणीभूत झाली. जावळीच्या राज्याच्या नाशाला कारणीभूत झाली. पुढची काही कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे चंद्रराव मोरेला शिवाजी महाराजांच्या दृढ निश्चयाची कल्पना आली नाही. ज्या दृढ निश्चयाबद्दल आपण मागच्या भागामध्ये बोललो की स्वराज्य स्थापनेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चय एवढा दृढ होता की स्वतःच्या वडिलांचे प्राणपणाला लागले तर 2 किल्ले द्यायला तयार होईन एक वेळ, पण स्वराज्याचं ध्येय सोडणार नाही, एवढा शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा निश्चय दृढ होता. तर त्या दृढ निश्चयाची चंद्रराव मोरेला कल्पना आली नाही की शिवाजी महाराज किती दृढ निश्चय आहेत स्वराज्य स्थापन करण्यासाठी, वाटेमध्ये येणाऱ्या कोणत्याही माणसाचा मुलाइजा बाळगणार नाही. त्याच्यामुळे चंद्रराव मोरे गाफील राहिला. त्याला असं वाटलं की आम्ही 8 पिढ्यांचे राजे आहोत, जावळीमध्ये येऊन हा 20 वर्षाचा मुलगा मला काय आव्हान देणार आहे, तो दिलं तरी मी पाहून घेईन आणि तो टिकेल किती माझ्यासमोर, मला विजापूरच्या आदिलशहाचा पाठिंबा. या गाफीलपणामुळे चंद्रराव मोरेचा नाश झालेला आहे. दुसरं कारण एक आहे की चंद्रराव मोरेकडे जे सैन्य होतं त्या सैन्याची सर्व बखरकारांनी देखील स्तुती केलेली आहे. म्हणजे तत्कालीन जे सैन्य चंद्रराव मोरेकडे होतं, पायदळ ज्याला आपण म्हणतो, मोऱ्यांचा प्रदेश हा जंगली प्रदेश होता, आडवाटांचा प्रदेश होता, डोंगरी प्रदेश होता. तिथे घोडदळाचं किंवा हत्ती उंटांचं काही काम नव्हतं. तिथे जलद गतीनं हालचाल करणारं पायदळ पाहिजे. ते जलद गतीनं हालचाल करणारं सक्षम पायदळ चंद्रराव मोरेकडे होतं आणि ते शिवाजी महाराजांच्या पायदळापेक्षा किंवा थोडंसं काकणभर सरसच होतं. लढाई करण्यामध्ये, काटकपणामध्ये, शौर्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये हे जे सैन्य होतं चंद्रराव मोरेचं पायदळ जे होतं ते शिवाजी महाराजांच्या सैन्या इतकंच संख्येने होतं आणि थोडंसं क्षमतेने शिवाजी महाराजांच्या सैन्यापेक्षा, पायदळापेक्षा काटक होतं. पण परिस्थिती अशी होती की हे 12,000चं पायदळ जे चंद्रराव मोरेकडे होतं, बखरकार म्हणतात
ते 12,000चं पायदळ एका ठिकाणी एकटवलेलं नव्हतं. म्हणजे चंद्रराव मोरेचे सर्व भाऊबंद जावळीच्या 12 खोऱ्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राज्य करत होते, विभागलेले होते. त्या भाऊबंदांकडे हे सगळं पायदळ वेगळ्या वेगळ्या प्रकारे जमाव म्हणून विखुरलेलं होतं. ते एकाच ठिकाणी नव्हतं. जर हे सगळं पायदळ एकाच ठिकाणी असतं, शिवाजी महाराजांनी हल्ला केला त्यावेळेला, तर शिवाजी महाराजांना एवढ्या सहजासहजी चंद्रराव मोरेचा बिमोड करता आला नसता. पण चंद्रराव मोरेने ती चूक केली. जसं आपण मागच्या भागामध्ये म्हटलं तसं की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, युद्धाचे वादळ निर्माण झाले, ढग जमू लागले, कदाचित शिवाजी आक्रमण करू शकेल ही परिस्थिती लक्षात घेऊन पण चंद्रराव मोरेने त्याचं विखुरलेलं सैन्य जे लढायला सक्षम होतं ते एका जागी गोळा केलं नाही. ते गोळा केलं नाहीच. आणि त्याच्या ऐवजी त्याने दुसरी एक चूक चंद्रराव मोरेने केली ती ही होती की सैन्य एकत्र घेऊन शिवाजीने हल्ला करायच्या आधी आपणच शिवाजीवर कुठेतरी हल्ला करावा आणि शिवाजीच्या मुलखामध्ये लढाई करावी, शिवाजीला चकित करावं आपण, या प्रकारचा पण विचार त्याने केला नाही. त्यामुळं चंद्रराव मोरेचं हे जे पायदळ होतं, जे लढाऊ पायदळ होतं, सक्षम पायदळ होतं, त्याचा त्याला लढाईमध्ये उपयोग झाला नाही, ना स्वतःच्या रक्षणासाठी ना छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी. म्हणजे एखादं चांगलं सैन्य त्याचा सेनापती योग्य नसेल किंवा कुचकामी असेल, बुद्धिमान नसेल, तर कशा प्रकारे त्या सैन्याचं शौर्य किंवा क्षमता वाया जाते त्याचं चंद्रराव मोरे हे एक उत्तम उदाहरण. दुसरी गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचं आकलन करण्यामध्ये चंद्रराव मोरेने बऱ्याच चुका केल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील आला, त्या वकिलाला मी उलट उत्तर दिलं तर लगेच शिवाजी चालून येईल याचा चंद्रराव मोरेने विचारच केला नाही की असं होऊ शकेल की आज वकील परत गेला तर 2 दिवसात लगेच शिवाजी माझ्या दारामध्ये येऊन थांबेल. चंद्रराव मोरेने या गोष्टीची तयारी केली नाही. चंद्रराव मोरे या कैफामध्ये राहिला की आज मी वकील पाठवला, धुडकावून लावलं, शिवाजीचा वकील माझ्याकडे आला, त्या वकिलाला मी धुडकावून लावलं उलट उत्तर पाठवून, तर शिवाजी घाबरेल किंवा शिवाजी खवळेल किंवा शिवाजी अजून काहीतरी करेल, पण शिवाजी चालून माझ्या दारावर येईल वाड्यावर याचा विचार चंद्रराव मोरेने केला नाही. शिवाजी महाराजांची जी युद्धनीती आहे त्याचा चंद्रराव मोरेने अभ्यास केला नाही की आपल्या शत्रूच्या नीतीचा नेहमी अभ्यास असला पाहिजे, आपल्या शत्रूच्या प्रत्येक पावलाची आपल्याला आधीच खबर लागली पाहिजे जर आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये असू तर. हा गाफीलपणा चंद्रराव मोरेला नडला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर माझ्याकडे वकील पाठवतात तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत कुठे? वाईमध्ये आहेत, राजगडला आहेत का महाबळेश्वरला आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असणारं सैन्य कुठं कुठे हालचाल करतंय, ते राजगड सोडून किंवा मावळ खोऱ्यातून माझ्या दिशेने सरकत येत आहे का, याची खबरवाट ठेवणं गरजेचं होतं. तो निष्काळजीपणा चंद्रराव मोरेने केलेला या युद्धजन्य परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे शिवाजी अचानक वाड्यावर येऊन ठेपल्यावर लढाई करण्यापासून पर्याय राहिला नाही. आणि सैन्य तर एका जागी नव्हतंच, आहे त्या सैन्यात निशी लढा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बाकीचं सैन्य त्याच्या रक्षणासाठी येऊ शकलं नाही. त्याच्यामुळे चंद्रराव मोरेचा नाश झालेला आहे. दुसरी गोष्ट ही आहे की ही युद्धाची परिस्थिती वगैरे नंतरची गोष्ट आहे, पण स्वतः चंद्रराव मोरेने ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुरापती काढल्या, छत्रपती शिवाजींच्या महाराजांच्या विरोधामध्ये कारवाया करायला सुरुवात केली, त्यावेळेला शिवाजीसारखा माणूस जो विजापूरच्या बादशाला पण बदत नाहीये आणि मुघलांना आणि औरंगजेबाला पण जमेस धरत नाहीये हिशोबामध्ये, त्यांच्या प्रदेशावर पण हल्ले करायला मागे पुढे बघत नाहीये, त्यांचे मुलूक गड किल्ले स्वतःच्या ताब्यात आणायचा पण मागे पुढे पाहत नाहीये तो, किंवा कोणाची मिजाज धरत नाहीये, घाबरत नाहीये कोणाला, अशा माणसाशी जेव्हा मी वैर करतो आहे त्यावेळेला एखाद्या माणसाने सावध झालं पाहिजे. म्हणजे वैर करायला पण काही हरकत नाही शिवाजीसारख्या माणसाशी, जर माझ्या हिताला बाधा येत असेल तर मी वैर करेन, पण ते वैर करताना आपली पूर्वतयारी तर करून ठेवली पाहिजे, आपल्या स्वसंरक्षणाची तयारी तर करून ठेवली पाहिजे, आपला मुलूक व्यवस्थित बांधला पाहिजे, किल्ल्यांवर शिबंदी व्यवस्थित ठेवली पाहिजे, दारुगोळा ठेवला पाहिजे, लढण्याची काहीतरी रणनीती बनवली पाहिजे. प्रतापगडच्या किल्ल्याला एक लाकडी मेढा बांधून ठेवला होता असं शिवदिग्विजय बकरीमध्ये लिहिले चंद्रराव मोरेने. तर प्रतापगड सारखी जागा ही मोक्याची जागा आहे चंद्रराव मोरेला माहित होतं, याचा अर्थ होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांची वैर करायच्या आधी तिथे लाकडी मेढा बांधायच्या ऐवजी काहीतरी चांगली तटबंदी बांधून घ्यावी, म्हणजे शिवाजी महाराजांशी लढता येईल. रायगडच्या किल्ल्यावर जर शिवाजी महाराजांनी वेढा घातला, आपल्याला तिथे जाऊन लढायची वेळ आली तर किमान वर्षभर पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा प्रत्येक किल्ल्यावर असला पाहिजे, रायगडच्या किल्ल्यावर असला पाहिजे, याची तयारी करून ठेवली पाहिजे, मग वैर केलं पाहिजे. म्हणजे चंद्रराव मोरेची चूक ही झाली की त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची वैर तर केलं, पण वैर करण्याच्या आधी आपल्या भागाची बंदोबस्त केला नाही, आपल्या भागाचा बंदोबस्त केला नाही, युद्धाची पूर्वतयारी केली नाही, साधन सामुग्री गोळा केली नाही, दारू गोळा
त्यानंतर आपण जे म्हणतो अन्नधान्य, याची जमवणी केली नाही, सैन्याची नीती ठरवली नाही जे होतं उपलब्ध त्याची, आणि शिवाजी महाराजांची फक्त आपल्या स्वतःच्या अहंकारापायी वैर पत्करलं आणि शिवाजी महाराजांना अत्यंत हलक्यामध्ये घेतलं की शिवाजी माझा काही बिघडवू शकणार नाही. या सगळ्या गोष्टीमुळे चंद्रराव मोरेंचा नाश झाला. अजून दुसरी एक गोष्ट आहे की जी चंद्रराव मोरेंनी लक्षात घेतली नाही का त्याच्या आली नाही, कळायला मार्ग नाही, की शिवाजी हा काही मुघल नाही अफगाणिस्तानमधून आलेला किंवा मंगोलियामधून आलेला. शिवाजी काही कोणी पर्शियन किंवा तुर्कस्तानी सरदार नाहीये किंवा अरबस्थानातून बाहेरून आलेला नाही. तो काही आईशारामी माणूस नाहीये की लढण्याच्या आधी आईशाराम करेल, तंबूमध्ये राहील, त्याचे शौक मोठे आहेत, हत्तीच पाहिजे, घोडाच पाहिजे, खायलाच मिळालं पाहिजे, मगच लढाई करेल, असं नाहीये ना. शिवाजी पण माझ्यासारखाच एक सह्याद्रीच्या मुलकामध्ये राहणारा मराठा माणूस आहे. भले तो त्याचा प्रदेश माझ्या इतका दुर्गम नसेल, पण त्याचं सैन्य पण माझ्यासारखंच सह्याद्रीच्या डोंगरामध्ये चढ उतार करणारं सैन्य आहे. स्वतः शिवाजी पण या डोंगरामध्येच लहानाचा मोठा झालेला आहे. तो काही विजापूरच्या दरबारामध्ये किंवा दिल्लीच्या दरबारामध्ये लहानाचा मोठा झालेला नाहीये. त्याला या भूभागाची माहिती आहे. माझ्या सैन्याची जी क्षमता आहे आणि माझ्या सैन्याची जी सक्षमता आहे किंवा माझ्या सैन्याचं जे सामर्थ्य आहे तेच शिवाजीच्या सैन्याची सक्षमता आणि सामर्थ्य आहे. जर दोन सैन्यांची लढाई करायची वेळ आली तर शिवाजी आपल्याला तुल्यबळ प्रतिस्पर्धी साबित होऊ शकतो. एखादा दुसरा परकीय सरदार किंवा मुसलमानी सरदार विजापूरच्या दरबारातून येईल आणि तो मायेशी जावळीच्या भागामध्ये लढेल आणि शिवाजी लढेल तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. ही गोष्ट चंद्रराव मोरेंनी लक्षात घेतली नाही. शिवाजी महाराज हे आपल्यासारखेच आपल्याच खोऱ्यात राहणारे, आपल्याच भागात राहणारे सह्याद्रीच्या व्यक्ती आहेत. आणि युद्ध झालंच तर ते युद्ध शिवाजी महाराजांना अनोळखी असणाऱ्या भागामध्ये होणार नाही. म्हणजे प्रदेश शिवाजी महाराजांसाठी नवा असेल जावळीचा, पण अनोळखी नसेल, कारण जावळीच्या आणि मावळाच्या प्रदेशामध्ये थोडाफार का होईना पण समानता आहेच. पण याच्यामध्ये जरी जावळी इतका दुर्गम नसेल तर शिवाजी महाराज जिथून येतात तो प्रदेश पण थोडाफार जावळीच्या प्रदेशासारखाच आहे. शिवाजीचं सैन्य पण त्या प्रदेशामध्येच वावरणारं सैन्य आहे. ते माझ्या सैन्य इतके जलद गतीने हालचाल नाही केली तरी पण सहजासहजी हात टेकणारं किंवा दमणारं सैन्य नाही. या गोष्टीचा चंद्रराव मोरेंनी विचार केला नाही. शिवाजीशी वैर घेताना ही गोष्ट ध्यानी घेतली नाही आणि ती गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष लढाईची वेळ आली तेव्हा अंगलट आली. चंद्रराव मोरेचं सैन्य थोडंसं शिवाजी महाराजांच्या सैन्याला सरसच होतं त्या काळामध्ये. त्याचं कारण आहे की शिवाजी महाराजांनी अचानक जरी हल्ला केला चंद्रराव मोरेवर, सगळं सैन्य जावळीमध्ये विखुरलं होतं, तरी चंद्रराव मोरेच्या जावळीतल्या वाड्यातल्या सैन्याने शिवाजी महाराजांच्या सैन्याला 2 प्रहर थोपवून धरलं. म्हणजे 2 प्रहर निकराची लढाई झाली अकस्मात हल्ला केला असताना. पण ते जर सगळं सैन्य सावध असतं आणि ठरवून हल्ला केला असता किंवा लपून हल्ला केला असता त्यांनी जावळीच्या जंगलातून, तर त्या चंद्रराव मोरेच्या सैन्याला हरवणं एवढी सोपी गोष्ट राहिली नसती. म्हणजे चंद्रराव मोरेचं सैन्य सक्षम असून पण त्याने शिवाजी महाराजांच्या सैन्याला कमी लेखण्याची चूक केली, त्याच्यामुळे त्याचा पराभव झालेला आहे. दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं ते पण चंद्रराव मोरे सारखं डोंगरी भागामध्ये राहणारं सैन्य होतं. मगाशी मी म्हणलं तसं की सहजपणे डोंगर वाटांमधून चढ उतार करणारं, न दमता कमी साधन सामुग्री लागणारं, कमी अन्नधान्याने रसद लागणारं आणि जास्त लढणारं सैन्य होतं. आणि चंद्रराव मोरेच्या सैन्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये फरक हा होता की शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं ते चंद्रराव मोरेच्या सैन्यापेक्षा जास्त प्रशिक्षित, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक सैन्य होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्याला पगार मिळत असे वेळच्या वेळी महिन्याला. शिवाजी महाराजांच्या सैन्याला एक शिस्त होती, वेळच्या वेळी हजर राहावं लागत असे, प्रत्येक गोष्टीला हुकूम मानावा लागत असे, मानला नसेल तर शिक्षा केली जात असे. त्यामुळं शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं ते जरी कदाचित चंद्रराव मोरेच्या सैन्यापेक्षा त्याच्या भागामध्ये चंद्रराव मोरेचं सैन्य असताना जे ॲडव्हान्टेज चंद्रराव मोरेच्या सैन्याला मिळत होतं त्याच्यामध्ये कमी पडत असेल, तरी पण ज्याला आपण एक व्यावसायिक सैन्य म्हणतो ते व्यावसायिक सैन्य तशा प्रकारचं त्या काळामध्ये शिवाजी महाराज सोडून दुसरीकडे कोणाकडेच नव्हतं. आणि त्या सैन्याची परत शिवाजी महाराजांवर निष्ठा देखील होती. दुसरी गोष्ट त्या सैन्याला शहाजीराजांचा धाक देखील होता की उद्या शिवाजी महाराजांशी गद्दारी करून आपण पळून जाऊ शिवाजी महाराजांना जावलीमध्ये एकट्याने सोडून, तर शहाजीराजांना काय तोंड दाखवायचं. म्हणजे शिवाजी महाराजांचं सैन्य हे सगळ्या बाजूने शिवाजी महाराजांची बांधलेलं सैन्य होतं निष्ठेने. ते पळून जाणार नाही काय झालं तरी युद्ध झाल्यावर.
या गोष्टीचा चंद्रराव मोरेला अंदाज आला नाही किंवा चंद्रराव मोरेला ती गोष्ट दिसत असून पण त्याने डोळेआड केली की मी बघून घेईन म्हणून जावळीमध्ये आल्यानंतर, त्याच्यामुळे चंद्रराव मोरेचा नाश झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की उद्या परवा जर का मला शिवाजी महाराजांवर युद्ध करण्याची वेळ आलीच किंवा हल्ला करायची वेळ आलीच तर शिवाजी महाराजांबरोबर युद्ध करणं मला भाग पडलंच, शिवाजीने चुकून माझ्यावर हल्ला केलाच, तर मी किती दिवस तग धरू शकेन याचा एक हिशोब केला पाहिजे ना. म्हणजे जर शिवाजी महाराजांवर युद्ध करायची वेळ आली तर माझं सैन्य किती दिवस टिकेल, माझी किती हानी होईल, मला अन्नधान्य कुठून मिळेल, मला रसद कुठून मिळेल, कोण माझ्या मदतीला येईल याचा हिशोब केला पाहिजे. हा हिशोब चंद्रराव मोरेने केला नाही. स्वबळावर किती वेळ लढता येईल याचा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं काही नियोजन नव्हतं. आदिलशाही सैन्याकडे त्याने मदत मागितली नाही, आदिलशाहकडे त्याने फक्त तक्रारी केल्या शिवाजी महाराजांबद्दल, पण त्याने आदिलशहाला ही गोष्ट कधी निक्षून सांगितली नाही की मी शिवाजी बरोबर वैर पत्करलेलं आहे, आज नाही उद्या शिवाजी माझ्यावर चालून येणार आहे, तर तुमच्या सैन्याची मला तुम्ही कुमक पाठवा आणि ती आधीच पाठवून ठेवा माझ्या मदतीसाठी, कारण शिवाजी माझ्या विनाशाला टपून बसलेला. म्हणजे ही गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की खबरदारी घेतली पाहिजे की मी माझ्या स्वबळावर किती लढेन त्याचं आधी मला नियोजन असलं पाहिजे, मला माहिती असली पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या स्वबळाचा जरी मला चांगला अंदाज असला तरी भविष्यामध्ये जर काही गडबड झाली तर मला अतिरिक्त कुमक मदतीला असली पाहिजे, म्हणून विजापूरवरून सैन्य मागून घ्यावं. ही गोष्ट पण चंद्रराव मोरेने केली नाही की विजापूरच्या बादशाहाने त्याला आनंदाने सैन्य पाठवलं असतं शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये, 10,000 किंवा 5,000 सैन्याच्या जावळीमध्ये मुक्कामी राहिलं असतं आणि शिवाजीने हल्ला केला असता तर शिवाजीला जड गेला असतं. आणि शिवाजी महाराजांनी पण चंद्रराव मोरेवर तातडीने हल्ला करायचं कारण हेच होतं की जर चुकून माकून विजापूरवरून किंवा दुसरीकडून मुधोळच्या बाजी घोरपड्यांवरून किंवा अजून करून चंद्रराव मोरेला कुमक आली तर मग जावळी कब्जामध्ये घेणं अवघड जाईल. ह्या अंदाज बांधूनच शिवाजी महाराजांनी तातडीने निकराचा हल्ला चढवला होता. ती चूक चंद्रराव मोरेने केलेली आहे जी शिवाजी महाराजांनी टाळलेली आहे. वेळेचा अपव्यय करणे, स्वबळाचा अंदाज नसणे आणि काही गडबड झाली तर अतिरिक्त कुमक मदतीला असली पाहिजे, ती कुमक न मागवणे, याच्यामुळे चंद्रराव मोरेचा नाश झालेला आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट ही आहे की सरंजामशाही वृत्ती आणि जहागीरदारी वृत्ती जी चंद्रराव मोरेची होती, ती जहागीरदारी वृत्ती आहे, त्या वृत्तीवर शिवाजी महाराजांचं स्वराज्य संस्थापनेचं ध्येय भारी पडलेलं आहे. म्हणजे चंद्रराव मोरेचं जे सैन्य लढत होतं ते चंद्रराव मोरे त्यांना पगार देत होता, 8 पिढ्या म्हणून त्याच्यासाठी लढत होतं, जरी ते वैयक्तिक शूर सैन्य असलं तरी पण त्याची निष्ठा ही वैयक्तिक त्या गादीबरोबर होती किंवा माणसाबरोबर होती. पण शिवाजी महाराजांचं जे सैन्य लढत होतं ते शिवाजी महाराजांच्या सैन्याची निष्ठा शिवाजी महाराजांवर होतीच, पण शिवाजी महाराजांची निष्ठा स्वराज्याच्या ध्येयावर जास्त होती. ज्या वेळेला एखादं सैन्य एखाद्या ध्येयासाठी लढायला लागतं, एखाद्या राजगादीसाठी किंवा व्यक्तीसाठी न लढता ध्येयासाठी लढायला लागतं, तेव्हा ते सैन्य जास्त कडवटपणे लढतं, सहजासहजी हार मानत नाही. आणि दुसऱ्या सैन्याला जेव्हा जाणीव होते शत्रू सैन्याला की या सैन्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, त्यावेळेला जे सैन्य ध्येयवादासाठी लढतं त्या सैन्याची बाजू वरचढ होती. चंद्रराव मोरेच्या बाबतीमध्ये पण हेच झालं की चंद्रराव मोरे पडल्यानंतर चंद्रराव मोरेच्या सैन्याने बाजू बदलली आणि चंद्रराव मोरेचं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झालं. बखरकार असं म्हणतात, सभासद असं म्हणतो की शिवाजी महाराजांचं पायदळाची संख्या दुप्पट झाली. म्हणजे चंद्रराव मोरेचा पाडाव झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पायदळाची संख्या दुप्पट झाली. याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांचं त्यावेळेला 10-12 हजार पायदळ असेल तर चंद्रराव मोरेचं 10-12 हजार पायदळ शिवाजी महाराजांना जाऊन मिळालं. म्हणजे चंद्रराव मोरेचं जे पायदळ होतं किंवा सैन्य होतं हे चंद्रराव मोरेचा मृत्यू झाल्यानंतर चंद्रराव मोरेसाठी का नाही लढलं, कारण चंद्रराव मोरेकडे काही ध्येयच नव्हतं. चंद्रराव मोरेने कधी ध्येय दिलंच नाही सैन्याला किंवा रयतेला. चंद्रराव मोरेची वृत्ती सरंजामशाही होती, वृत्ती जहागीरदारी होती, कुठे नाही कुठेतरी ती जनतेला जाचक आणि शोषणाची होती. जनतेला पर्याय मिळत नव्हता, तो पर्याय छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेने रूपाने मिळाल्यानंतर चंद्रराव मोरेचं सैन्य त्याचा पाडाव झाल्यानंतर चंद्रराव मोरेच्या वंशजांसाठी लढण्याऐवजी शिवाजी महाराजांना सामील झालं आणि शिवाजी महाराजांशी निष्ठेने लढू लागलं. त्याचं कारण शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेचं उदात्त ध्येय जावळीतल्या जनतेला भावलं होतं, आवडलं होतं, पटलं होतं आणि यानेच आपला उद्धार होऊ शकतो. आणि हाच तो माणूस आहे जो फक्त जावळीचाच नाही तर महाराष्ट्राचा उद्धार करता आहे. ती गोष्ट लक्षात आल्यानंतर सैन्याने बाजू बदलली. याचं कारण हे आहे की आपण म्हणू शकतो
की जहागीरदारी वृत्ती आणि सरंजामशाही वृत्ती जी चंद्रराव मोरेने राबवली होती जावळीमध्ये ती त्याच्या विनाशाला कारणीभूत झाली. तीच जर त्याने रयतेच्या भल्याची वृत्ती राबवली असती शिवाजी महाराजांसारखी तर त्याचं शूर सैन्य अजून शूरपणे आणि शेवटच्या प्राणाचा रक्ताचा थेंब पडेपर्यंत शिवाजी महाराजांशी लढलं असतं. शिवाजी महाराजांना कधी सामील झालं नसतं. दुसरी गोष्ट आहे की स्वतःच्या सैन्यातील उच्च गुणवत्तेचा आणि निष्ठेचा आपण म्हणतो की चंद्रराव मोरेला वापर करून घेता आला नाही. म्हणजे शिवाजी महाराजांकडे जे कसब होतं की सामान्यांमधून असामान्य माणसं निर्माण करायची, सामान्य माणसांमधून असामान्य पराक्रम घडवायचा, सामान्य माणसांमधून असामान्य त्याग निर्माण करायचा, ही जी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. कोणताही माणूस जर भेटेल तर त्याला स्वराज्याच्या ध्येयाशी बांधून ठेवायचं, कोणताही माणूस भेटेल तर त्याला सर्वोच्च त्याग करण्यासाठी प्रेरित करायचं, कोणताही माणूस भेटेल तर त्याच्यामध्ये जी गुणवत्ता असेल त्या गुणवत्तेचा स्वराज्याच्या ध्येयासाठी उपयोग करून घ्यायचा. हे जे अंगभूत गुण शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये होते ते चंद्रराव मोरेच्या अंगामध्ये नव्हते. त्याच्यामुळं जावळीच्या लोकांमध्ये जरी काही अंगभूत गुण असतील तरी त्या उच्च गुणवत्तेचा आणि लोक चंद्रराव मोरेशी निष्ठा ठेवूनच होते, तो जिवंत होता तोपर्यंत, त्या निष्ठेचा आपण चंद्रराव मोरेला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वापर करून घेता आला नाही. आणि ज्या राजाला या गोष्टींचा वापर करून घेता येत नाही त्या राजाचा वेळ आली की विनाश हा नेहमीप्रमाणे मगाशी म्हटलं तसं अटळ असतो. माणसांची पारख जसं गोष्टीमध्ये आपण म्हणतो, त्यानंतर ती पारख केल्यानंतर त्या माणसांच्या गुणवत्तेचा वापर कुठे करावा हे कळलं पाहिजे. म्हणजे मुरारबाजी देशपांडेसारखी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीमध्येच सापडली चंद्रराव मोरे पाडाव झाल्यानंतर. मुरारबाजी देशपांडे चंद्रराव मोरेच्याच पदरी होते. नंतर ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या ध्येयामध्ये सामील झाले. शिवाजी महाराजांनी त्यांना मिर्जाराजे जयसिंगांच्या विरोधात लढण्यासाठी पुरंदरवर किल्लेदार म्हणून नेमणूक केली तिथे किंवा पाठवलं तिथे अतिरिक्त सैन्य देऊन. म्हणजे शिवाजी महाराजांना मुरारबाजी देशपांडे नावाच्या व्यक्तीच्या गुणवत्तेची आणि क्षमतेची जाणीव होती आणि ही गुणवत्ता आणि क्षमता कुठे वापरली गेली पाहिजे हे पण माहीत होतं. हेच चंद्रराव मोरेने जर मुरारबाजी देशपांडेंना रायगडचा किल्लेदार केला असता आणि शिवाजी महाराजांविरुद्ध लढायला ठेवलं असतं तर रायगडचा किल्ला अजून जास्त काळ लढला असता साधन सामग्री असती तर, किंवा प्रतापगड सारखा किल्ला बांधला असता तिथे मुरारबाजी देशपांडे सारखे अजून 4-5 लोक ठेवले असते स्वतःच्या पदार्थ वेगवेगळ्या किल्ल्यावर. ते एका महिन्यामध्ये जी जावली शिवाजी महाराजांनी काबीज केली ती काबीज करायला कदाचित शिवाजी महाराजांना 10 महिने लागले असते. ते 10 किल्ले जिंकायला वेळ लागला असता. त्यामुळे आपल्या हाताखालच्या माणसांची गुणवत्ता आणि क्षमता कुठे वापरावी हे जे ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांना उपजतच होतं ते चंद्रराव मोरेकडे नव्हतं. त्याच्यामुळे देखील चंद्रराव मोरेची बाजू शिवाजी महाराजांनी हल्ला केल्यानंतर लंगडी पडलेली आहे या युद्धामध्ये. दुसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की भूतकाळातला मोठेपणा आणि भूतकाळात मिळवलेले विजय. म्हणजे आम्ही 8 पिढ्यांचे राजे आहोत, आम्हाला कोणी हरवलेलं नाहीये. तुम्ही 8 पिढ्यांचे राजा आहेत त्याचं कारण हे आहे की 8 पिढ्यांमध्ये कोणी तुमच्यावर बाहेरून हल्लाच केलेला नाहीये. आणि बाहेरून हल्ला करणं ही लांबची गोष्ट राहिली. आत्ता जो कोणी माणूस तुमच्यावर हल्ला करतोय तो आतलाच माणूस आहे सह्याद्रीतला, त्याच्याशी लढणं सोपं नाहीये. ही गोष्ट पण तुमच्या लक्षात आली नाही. मागच्या 8 पिढ्या कोणी युद्ध केलं नाही म्हणून राज्य शाबूत राहिलेलं आहे. भूतकाळामध्ये जो पहिला चंद्रराव मोरेने पराक्रम गाजवला आणि जावळीचं राज्य काबीज केलं, इतर लोकांना स्वतःच्या अंकित करून घेतलं आणि ते राज्य वसवलं, तर त्याने केलं म्हणून आम्ही पण करू. मागच्या 8 पिढ्या जावळीच्या जंगलाने आपलं रक्षण केलं म्हणून आत्ता पण जावळीचं जंगल माझं रक्षण करेल. या गैरसमजामध्ये आणि जावळीच्या जंगलाला भिवून शिवाजी जावळीमध्ये पायच ठेवणार नाही आपण त्याला दम दिल्यानंतर, जसे इतर लोक घाबरतात जावळीमध्ये पाय ठेवायला, अशा चुकीच्या मूर्खांच्या नंदनवनात राहिल्यामुळे चंद्रराव मोरेचा घात झालेला आहे. पहिली गोष्ट ही आहे की जसं आपण म्हणतो नेहमी की एक म्हण आहे की जर थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर की या सगळ्या गोष्टीचं सार सांगायचं म्हटलं तर की जंगल पण काय करतं, जंगल लढणाऱ्या वाघाला साथ करतं. जंगल लढणाऱ्या वाघाला साथ करतं, जंगल झोपलेल्या वाघाला साथ करत नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की जंगलाने तुम्हाला वाचवावं तर तुम्ही जंगलामध्ये लढणारा वाघ असला पाहिजे. झोपलेला वाघ असाल तुम्ही तर कोणी येऊन तुमच्या डोक्यावर बंदुकीची नळी लावू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. चंद्रराव मोरे जावळीच्या जंगलामध्ये झोपलेला वाघ होता स्वतःच्या वाड्यामध्ये. शिवाजी महाराज त्याच्या वाड्यापर्यंत जाऊन पोहोचले तरी त्याला खबर लागली नाही. खबर लागली तोपर्यंत उशीर झाला होता, कारण शत्रू तुमच्या गुहेपर्यंत आल्यावर जंगल तुम्हाला वाचवू शकत नाही.
ही जी मोठी चूक चंद्रराव मोरेने केली ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती की जंगलाच्या भरोशावर राहायचं पण जंगलामध्ये झोपून राहायचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर सारांश काय आहे की कोणतंही राज्य हे 3 पिढ्यांनंतर लयाला जातच. नियम आहे त्याच्याप्रमाणे, इतिहासातला एक प्रसिद्ध नियम आहे की कोणतेही राज्य हे 3 पिढ्यांनंतर उतरणीला लागतं हळूहळू. कारण पहिली पिढी असते ती राज्य निर्माण करते, वाढवते, फुलवते. दुसरी पिढी असते ती राज्याचं रक्षण करते, वृद्धिंगत करते. तिसरी पिढी असते ती हळूहळू आळशी होऊ लागते, लढण्याची क्षमता कमी होऊ लागते. आणि तिसऱ्या पिढीनंतर जे राज्यकर्ते येतात ते त्यांची लढण्याची क्षमता, इच्छाशक्ती हळूहळू हरवून बसतात. कारण ते विलासी होतात, लढण्याची गरजच लागत नाही ना, कारण राज्य आयतच मिळालेलं मला मागच्या 2 पिढ्यांपासून. त्यामुळे कोणतंही राज्य 3 पिढ्यांनंतर हळूहळू उतरणीला लागतं. मोऱ्यांचं राज्य 8 पिढ्यात टिकलं, हेच एक मोठं वैशिष्ट्य झालं. आणि ते 8 पिढ्यात टिकण्याचं कारण आहे जावळीचं जंगल कोणी त्यात पाऊलच नाही ठेवलं त्याच्यामुळे. पण 8व्या पिढीमध्ये जी व्यक्ती त्या पदावर बसली, तसं कोणत्याही राजवटीमध्ये, कोणत्याही राज्यामध्ये कधी नाही कधीतरी एक कोणती तरी कर्तबगार नसलेली, कर्तृत्वहीन, आळशी, विलाशी, बेमुहूर्तखोर, दुसऱ्याची पर्वा न करणारी, स्वतःच्या स्वार्थामध्ये रममाण होणारी व्यक्ती त्या राजगादीवर येऊन बसतेच कधी नाही कधीतरी. म्हणजे त्या राजगादीचा विनाश करण्यासाठी शत्रूची गरज कमी, त्या राज्याचीच गरज जास्त असते. जो राजा त्या पदावर बसलेला आहे, जी व्यक्ती त्या पदावर बसलेली आहे, तीच व्यक्ती त्या राज्याच्या विनाशाला जास्त कारणीभूत असते बाहेरून शत्रूंनी हल्ला करण्यापेक्षा. मगाशी मी थोरले माधवराव पेशवे आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याचं उदाहरण तेवढ्यासाठीच दिलं होतं की संकट जरी आलं तरी कर्तृत्ववान व्यक्ती जर त्या गादीवर बसलेली असेल तर ती किती मोठं संकट आलं तरी राज्याला वर काढू शकते त्यातून. तेच किती वर आलेलं राज्य असेल आणि एखादी कर्तृत्वहीन व्यक्ती त्याच्यावर बसली तर ती मोठ्याच्या मोठं राज्य पण बुडवू शकते. या ज्या काही मी चुका सांगितल्या आता चंद्रराव मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी लढताना केल्या त्या त्यांनी केल्याच, परंतु सगळ्यात महत्त्वाची चूक त्याने ही केली की आपली कर्तृत्वाची रेषा किती मोठी आहे ती त्याने ओळखली नाही. आपण लढू शकतो हे त्याला माहीत होतं. चंद्रराव मोरे पण लढणाराच माणूस होता आणि तो बकरीमध्ये असं वर्णन केलं. आता मग नेहमीप्रमाणे आपण म्हणतो की वाद आहे, तू रायगडवर शरण आला का वाड्यामध्ये मारला गेला लढाईमध्ये, त्याच्याबद्दल. पण त्याने लढण्याचा प्रयत्न केला आणि तो लढला शेवटपर्यंत. त्याच्या मृत्यूनंतर पण जावळीचं राज्य शिवाजी महाराजांना जिंकायला जवळजवळ 1 महिना लागला. म्हणजे बाकीचे लोक पण लढलेच त्यांच्या हक्कासाठी, जे काय आहे ते. ती लढाऊ माणसं होती. फक्त आपली कर्तबगारी किती आहे, आपलं कर्तृत्व किती आहे, आपली तयारी किती आहे, आपलं पूर्वनियोजन किती आहे, आपले मित्र किती आहेत, आपला शत्रू किती प्रबळ आहे, या गोष्टींचा आदमास न घेता बेजबाबदारपणे अहंकारामध्ये वैर पत्करल्यामुळं चंद्रराव मोरेचा अंत झाला. आणि त्याच्या अंतामुळे पर्यायाने अपरिहार्यपणे जावळीच्या राज्याचा पण अंत झाला. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काही एक दोष नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज फार तर जावळीच्या राज्याच्या नाशासाठी निमित्त मात्र झाले असतील, पण कारणीभूत नाहीयेत. कारणीभूत चंद्रराव मोरेच आहे. चंद्रराव मोरे ही एक व्यक्ती कारणीभूत आहे त्याच्यासाठी. तर कोणी मोरे कुळातले व्यक्ती आज जिवंत असतील किंवा मोरे कुळातले आज वंशज असतील तर त्यांनी त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही की चंद्रराव मोरेच्या बेजबाबदारपणामुळे जर जावळीचं राज्य बुडालेलं असेल तर त्याने काही मोरे वंशाला कमीपणा याचं कारण नाहीये. मोरे वंशाने 8 पिढ्या राज्य केलेच जावळीवर. ती त्यांची कर्तबगारी होती किंवा त्यांचा तेवढा आब होता किंवा त्यांची क्षमता होती, लोक त्यांना मानत होते 8 पिढ्या, म्हणून त्यांनी राज्य केलं. तर ते दैदिप्यमान इतिहास आहेच. एक चंद्रराव मोरेने जे काही केलं ते बालंट आपण अंगाला लावून घ्यायचं कोणी काही कारण नाही. ते एका व्यक्तीच्या चुकांमुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि चंद्रराव मोरेच्या चुकांमुळे या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचं लांछन छत्रपती शिवाजी महाराजांना लावायचं विनाकारण काही कारण नाही. जर चंद्रराव मोरेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या ध्येयाशी जोडून घेतला असतं तर शिवाजी महाराज त्याला मान सन्मान द्यायला तयारच होते, पण ते त्याने मान्य नाही केलं त्याच्या हट्टामुळे, दुराग्रहामुळे. वेळ आली की माणसाची मती फिरते म्हणतात किंवा एखादा माणूस अहंकारी आणि दुराग्रहीच असतो म्हणतात. त्याच्यामुळे या चुका त्या व्यक्तिदोष आहेत. हे जे आहेत ते व्यक्तिदोष आहेत. हे काही समाजाचे किंवा त्या वंशाचे दोष नाही आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. फक्त आपल्या वंशाचा बचाव करताना किंवा आपल्याला जे वाटतं ते एखादी गोष्टीचा बचाव करताना शिवाजी महाराजांसारख्या योग्य व्यक्तीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करू नये. मोठमोठे इतिहासकार पण ही चूक करताना दिसतात की त्यांना जे काही वाटतं बरोबर ते बरोबर सिद्ध करता येत नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळे आरोप करतात.
त्यातला शेवटचा आरोप हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जावळीच्या राज्याचा नाश झाला. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे नाश झालेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज मी मगाशी म्हणलं तसं फार फार तर निमित्त झाले, कारणीभूत नाहीयेत. कारणीभूत स्वतः चंद्रराव मोरे आणि त्याची राजवटच कारणीभूत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी दुसरा कोणी तेवढा सामर्थ्यवान माणूस असता तर त्याने पण तेच केलं असतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. जर चंद्रराव मोरेचं राज्य मला दिसतंय की अंतर्गत दुर्बळ आहे, चंद्रराव मोरे स्वतः दुर्बळ आणि अहंकारी आहे, त्याचा सैन्याचा तो वापर करू शकत नाही प्रभावीपणे, आणि मला अडचणीचं ठरतोय, माझ्याकडे सामर्थ्य आहे, तर मी त्याचा नाश करणार, ही राजनीतीला धरून राहणारी गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात की चंद्रराव मोरेच्या व्यक्तिगत जे गुणदोष आता आपण बघितले आणि शिवाजी महाराजांची युद्धनीती आखताना त्यांनी जे काही चुका केल्या त्याला जिंकण्याची संधी होती, भरपूर जिंकण्याची संधी होती, पण ती संधी त्याने स्वतःच्या अहंकारामध्ये गमावली. त्याने वेळ पूर्वतयारी करण्यामध्ये युद्धाची घालवला नाही, वैर पत्करलं पण पूर्वतयारी नाही केली युद्धाची. ही एक मोठी घोडचूक त्याच्याकडून झाली. त्याच्यामुळे चंद्रराव मोरेचा नाश झाला. आणि सगळ्यात शेवटी मगाशी म्हणलं ते वाक्य परत एकदा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, जंगल जरी असलं तरी ते लढणाऱ्या वाघाला मदत करतं, झोपणाऱ्या वाघाला मदत करत नाही. हे सार आहे चंद्रराव मोरेच्या अंताचं आणि जावळीच्या राज्याच्या नाशाचं. इथे आपण आज थांबूयात. उद्या भेटूयात आपण दुसऱ्या एका भागामध्ये अशीच तर्कशुद्ध आणि रंजक माहिती घेऊन नव्या विषयाबद्दल. तोपर्यंत जगदंब, जय महाराष्ट्र.